श्रीवर्धनचं सौंदर्य म्हणजे अविस्मरणीय सौंदर्य आहे। अगदी म्हणजे 500 वर्षानंतर आलेला हा प्रसंग आहे। पुन्हा एकदा रामाचं मंदिर स्थापन होते आणि त्यासाठी आपलं योगदान म्हणून आपण एक छोटे का नाही का होईना दिवाळी साजरी करूया असं माझी मनापासून आहे। श्रीरामांची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते नुसतं विचार करूनच आम्हाला इतकं आनंद झालेला आहे की आम्ही सगळीकडे असं वाटतं की सगळीकडे भगवे झेंडे लागावेत आणि सगळं पृथ्वी पूर्ण भगवीमय व्हावी असं आम्हाला वाटतं। हा जो आनंद उत्सव आहे तो गेली 500 वर्षानंतर हा आनंद आपल्याला उपभोगता येत आहे आणि तो आनंदाचा स्वाद आपण प्रत्येक भाविक आनंदाने पार पडणार आहोत। आपल्या श्रीवर्धनचे स्वराज भगत यांनी ही साकारलेली छान अशी लावण्यरूपी ही सुबक अशी रांगोळी श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळते। दैव तुझे रे तुझ्याच हाती सोन्याची ती होईल माती उगाच पाप मग दैवासाठी तेव्हा स्मरतो राम राम श्रीराम जय जय राम। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आत्ता आपण आपल्या राजांच्या छत्रपती शिवाजी चौकात आहोत आणि उद्या अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा असणार आहे। त्यासाठी आपला पूर्ण भारतवर्ष, आपला भारतवर्षच नाही तर संपूर्ण जगामध्ये, भूतलामध्ये, स्वर्गामध्ये आणि पाताळामध्ये सुद्धा आनंदोत्सव साजरा होत आहे आणि तोच आनंदोत्सव आपले श्रीवर्धनकर सुद्धा साजरा करणार आहेत। आणि हा आनंदोत्सव आपल्याला आदल्या दिवशीचा काय आहे तो सुद्धा पाहायला मिळेल। आज आपल्याला संपूर्ण श्रीवर्धन परिक्रमा करायला मिळणार आहे आणि शेवटी आपण श्रीरामांच्या चरणाचं सुद्धा दर्शन करणार आहोत। आणि हा आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राइब करा आणि आपला संपूर्ण श्रीवर्धन आज भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळेल। श्रीरामांच्या नामस्मरणात असलेला आपला श्रीवर्धन हा आज आपल्याला पाहायला मिळेल। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आजचा आपला श्रीवर्धन जो सजलेला आहे, नटलेला आहे आणि नटवत आहे तो सुद्धा पाहायला मिळेल। वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळ्या, फुलांची आरास सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आपला श्रीवर्धन पाहायला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आहोत आणि आपला श्रीवर्धन आज 21 तारखेला हा सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी चौकाचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। उद्या छान असा हा आनंदोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण जगभरात आणि आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळेल। संपूर्ण श्रीवर्धन हा सजताना आपल्याला पाहायला मिळतोय। विविध दुकाने सुद्धा या ठिकाणी सजवलेली आपल्याला पाहायला मिळतात। श्रीवर्धन म्हटलं तर पर्यटनाचं क्षेत्र आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी सुद्धा दुकान जे सजलेलं आहे शिवाजी चौकातलं, बघा गाणं आपल्याला ऐकायला येत आहे, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गाएगा, जय जय श्रीराम गाएगा, जय राम श्रीराम जय जय राम। खरंच या ठिकाणी सुद्धा आपले जे राजू काका धारी आहेत यांचं हे ऑल इन वन दुकान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः मालक राजू काका सुद्धा आहेत। राजू काका नमस्कार। नमस्कार। आणि उद्या जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि सर्वत्र जल्लोष आहे, राम तर चराचरामध्ये आहे, काय सांगाल उद्याच्या कार्यक्रमाबद्दल? श्रीवर्धनला अयोध्या स्वीकारलेली आणि सगळ्यांनी त्याप्रमाणे राहावं श्रीरामाच्या वचनापुढे ही नम्र विनंती आहे। खरंच श्रीरामांच्या वचनाप्रमाणे राहावं हीच विनंती। आणि आपल्या काकी सुद्धा आहेत, रूपा काकी आहेत। रूपा काकी नमस्कार। 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 आणि आपलं दुकान छान सजलेलं आहे आणि उद्याच्या या कार्यक्रमासाठी आगमनासाठी सर्व श्रीवर्धन करत तर आहेतच पण भरपूर पर्यटक श्रीवर्धनला भेट देत असतात, काय सांगाल श्रीवर्धन विषयी? श्रीवर्धन गावच असं आहे की श्रीवर्धनला स्त्रीचं वरदान मिळालेलं आहे म्हणून गावाचं नाव श्रीवर्धन झालंय आणि उद्याचा कार्यक्रमाचा जल्लोष म्हणजे अतोनात आहे आणि आपण त्या ह्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं। खरंच सर्वांनी सहभागी व्हावं आणि या ठिकाणी छान असं हे बघा आपल्याला श्रीरामांचे हे झेंडे वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जय श्रीराम। आणि सर्व दुकानं तर नटलेली आणि सजलेली आपल्याला पाहायला मिळतात पण सर्व घरांघरांमध्ये आपल्याला उद्या हा जल्लोष पाहायला मिळेल। या आदल्या दिवशीचा श्रीवर्धनचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय जे आनंदोत्सव साजरा करतायत। आपले मित्र सुशांतजी सुद्धा आहेत झेंडा घेऊन श्रीरामांचा। सुशांतजी नमस्कार। नमस्कार।
संपूर्ण दुकानं ही सजलेली आपली बाजारपेठ आपण पाहतोय श्रीवर्धनची, आणि संपूर्ण श्रीवर्धन मी आपल्याला दाखवणार आहे. त्याच्या मी आपल्या चॅनलला तुम्ही बनून राहा. आपले वैभव दादा सुद्धा आहेत. वैभव दादा नमस्कार. 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 उद्याचा जो कार्यक्रम आहे प्राणप्रतिष्ठेचा, आणि श्रीवर्धन आठवडाभरापासून हा आनंदोत्सव साजरा करताय, काय सांगाल? अगदी म्हणजे 500 वर्षानंतर आलेला हा प्रसंग आहे. पुन्हा एकदा रामाचं मंदिर स्थापन होते आणि त्यासाठी आपलं योगदान म्हणून आपण एक छोटे कानी का होईना दिवाळी साजरी करूया असे माझी मनापासून आहे. खरंच दिवाळी साजरी करूया. काकू सुद्धा आहेत. काकू नमस्कार. माझा विचार असा आहे की 500 वर्षांनी हिंदू धर्मियांचं स्वप्न साकार होत आहे, तर दारू, मटण, मच्छी, हत्या बंद राहाव्या. खरंच उद्या बंद राहावे. आणि या ठिकाणी भरपूर जण आपल्याला पाहायला मिळतात. आपले मित्र राजस्थानचे खास नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? ललित कुमार स्वामी. ललित कुमार आहेत. आणि ललित कुमार, आज अयोध्येमध्ये उद्या मोठा कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल तुम्ही? ये बहुत खुशी का दिन है. अपने देश में पहली बार दूसरी दिवाली मनने जा रही है. ये 500 साल से हमारा प्रयत्न यही रहा है कि हमारा राम मंदिर बने और हर एक आदमी के दिल में राम बसे और अयोध्या में सब दर्शन करने जाए. खरंच हर एक दिल में राम बसना है और बसना ही चाहिए, कारण का रामाची शिकवण ही सर्व धर्मी समभाव आहे आणि जी सद्वर्तनी आहे, सद्विवेक बुद्धी आहे ती आपल्याला श्रीरामांनी शिकवलेली आहे. नमस्कार. कुठून आलात आपण? मी डोंबिवलीहून आलोय. डोंबिवलीवरनं. बघा डोंबिवलीवरनं हे पर्यटक आलेले आहेत. आणि काय सांगाल उद्याच्या कार्यक्रमाबद्दल? 500 वर्षानंतर. पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव बिपिन पवार. बिपिन पवार. 500 वर्षानंतर जे आपलं रामाचं मंदिर बनत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. सगळ्यांनी आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. खरंच वैभव दादाचं हे हॉटेल फार पूर्वीपासून हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी वैभव दादांना सुद्धा शुभेच्छा देऊया. आणि आता आपण हे श्रीवर्धनचं मार्केट पाहतोय. चला आपण मेटकर्णी आईच्या मंदिराजवळ चाललेलो आहोत आणि संपूर्ण श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत, पण प्रथम आपण आई मेटकर्णीच्या मंदिराजवळ जाऊया. या ठिकाणी आपल्याला एक ग्रुप दिसतोय आणि अरे हा हे मागच्या वर्षीचेच. दादा नमस्कार. तुम्ही डोंबिवलीचे ना? अरे हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मागच्या वर्षी आपण जीवना बंदरावर मच्छी खरेदी करताना दाखवला होता. आणि उद्या जो जल्लोष आहे आणि आठवडाभरापासून श्रीवर्धन मध्ये सुद्धा जल्लोष होत आहे. संपूर्ण ही सजावट आपल्याला पाहायला मिळते. आणि काय सांगाल तुम्ही? प्रथम आपलं नाव सांगा. दादा तुमचं नाव काय? गोवर्धन भोईर. गोवर्धन भोईर. तुम्ही डोंबिवलीचे ना? डोंबिवलीचे. दादा नमस्कार. मधुकर म्हात्रे. मधुकर म्हात्रे आहेत. सुभाष भोईर. सुभाष भोईर आहेत. आणि संजय मापराळकर. संजय मापराळकर काका यांनी सुद्धा छान अशी बाईट दिली होती मागच्या वर्षी. आणि उद्याच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? जय श्रीराम. जय श्रीराम. बघा हा जल्लोष आपल्याला पर्यटकांकडनं पण पाहायला मिळतोय आणि दरवर्षी हे येतच असतात आपल्या श्रीवर्धनला भेट देण्यासाठी. काय सांगाल श्रीवर्धन बद्दल? श्रीवर्धनसाठी आम्ही खास मासे खाण्यासाठी श्रीवर्धन जीवना बंदर व त्याच्या तिकडे असलेलं मछली बाजारमध्ये येतो. श्रीवर्धन मध्ये बघा खास मासळी खाण्यासाठी हे पर्यटक येत असतात. काका अजून काय सांगा श्रीवर्धनच्या सौंदर्याबद्दल? श्रीवर्धनचं सौंदर्य म्हणजे अविस्मरणीय सौंदर्य आहे. आणि इथे आपुलकीचं तुमच्यासारखी जे आम्हाला प्रोत्साहन देणारे जे भेटतात, तर त्याच्यामुळे आम्हाला आणखीन आनंद आमचा द्विगुणित होतो. आणि आपलं जे जिव्हाळ्याचं नातं जे जडलेलं आहे श्रीवर्धनशी व इथल्या सर्व आपल्या लोकांशी, हा आपला ऋणानुबंध असाच कायम राहील असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा पुन्हा येण्याची आम्हाला आणि पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा. बघा श्रीवर्धनकर हे ऋणानुबंध जपत असतात. श्रीवर्धनचं संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेशद्वार जो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा रिक्षा स्टँड आहे आणि फार पूर्वीपासून या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे. भोकरे काका आहेत. आपले काका सुद्धा आहेत. दादा नमस्कार. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा श्रीवर्धन सजलेला पाहायला मिळतोय. श्रीवर्धनची जी सीमा आहे, वेस जिला म्हणतो आपण, ते मेटकर्णी मातेचं मंदिर या ठिकाणी आहे. त्या मेटकर्णी आईला आपण आता नतमस्तक होणार आहोत. मेटकर्णी आईचं दर्शन आपल्याला होईल. चला आपण मेटकर्णी मातेचं प्रथम दर्शन करूया आणि नंतर आपल्याला संपूर्ण श्रीवर्धन हा सजलेला पाहायला मिळेल. आई मेटकर्णी मातेचं हे मंदिर आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहतोयच. चला आपण दर्शन करूया. आई मेटकर्णी मातेचा उदो उदो.
छान असं मेटकर्णी आईचं आपल्याला आत्ता दर्शन झालेलं आहे। सुसज्ज असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। चला आपण आता संपूर्ण श्रीवर्धन बघूया आणि घराघरामध्ये ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि श्रीवर्धन जो सजलेला आहे, संपूर्ण बाजारपेठ, संपूर्ण श्रीवर्धन शहर तो आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण आईचं छान असं दर्शन करून संपूर्ण श्रीवर्धन परिक्रमा आज आपण करणार आहोत। मेटकर्णी आईचं दर्शन करून संपूर्ण मेटकर्णी परिसर सुद्धा हा आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा श्रीरामांचा हा झेंडा फडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वावेकर परिवाराचं हे निवासस्थान आहे। या ठिकाणी समर्थ क्लिनिक वावेकर मॅडमांचं आहे। या ठिकाणी संपूर्ण वावेकर परिवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। नमस्कार, जय श्रीराम। उद्या जो कार्यक्रम आहे अयोध्येमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये असणार आहे, भूतलावर असणार आहे आणि स्वर्गामध्ये पाताळामध्ये हा आनंदोत्सव साजरा होत आहे। काय सांगाल मॅडम या आनंदोत्सवाबद्दल? आम्हालाही खूप आनंद आहे, कारण 500 वर्षानंतर जे आपल्याला रामराज्य पाहायला मिळते त्यामध्ये आपण सगळे आता सामील होणार आहोत आणि खरंच खूप आनंद झालेला आहे। खरंच आनंद झालेला आहे। आणि काय सांगाल? श्रीरामांची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते नुसतं विचार करूनच आम्हाला इतकं आनंद झालेला आहे की आम्ही सगळीकडे असं वाटतं की सगळीकडे भगवे झेंडे लागावेत आणि सगळं पृथ्वी पुणे भगवीमय व्हावी असं आम्हाला वाटतं। खरंच खरंच छान असं आणि आपण सुद्धा यांना शुभेच्छा देऊया उद्याच्या या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने। चला आपण संपूर्ण हे वावेकर परिवार बघतोय, यांचं हे क्लिनिक आहे समर्थ क्लिनिक आणि प्रसूतिगृह। वावेकर मॅडम या ठिकाणी प्रसूतिगृह सुद्धा चालवतात आणि यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया। शुभेच्छा मॅडम तुम्हाला सुद्धा। चला आपण आता पुढे श्रीवर्धन मध्ये जाणार आहोत आणि हा संपूर्ण मेटकर्णी परिसर आपल्याला पाहायला मिळतोय जो सजलेला आहे, नटलेला आहे। मेटकर्णी मंदिर परिसर पाहून आता आपण श्रीवर्धनच्या या वाणीआळी एरियामध्ये आलेलो आहोत। श्रीवर्धनची ही वाणीआळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। सजलेली नटलेली ही वाणीआळी, कोणी वाणीआळीतलं सुद्धा बघत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण श्रीवर्धन श्रीरामांच्या नामस्मरणात आणि या जल्लोषात आनंदात सहभागी आपल्याला पाहायला मिळतंय। ही वाणीआळी आपण पाहतोय, सर्व गाड्यांवर सुद्धा श्रीरामांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपलं जे दैवत आहे श्रीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत। आज शनिवार असल्यामुळे भरपूर पर्यटक सुद्धा आपल्या या श्रीवर्धनला भेट देत आहेत। हा संपूर्ण श्रीवर्धन शहर आज आपल्याला पाहायला मिळतोय। बघा सर्वजण आपले हे झेंडे लावताना आणि सर्वत्र हा भगवामय झालेला श्रीवर्धन आज आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व निवासस्थानी आपल्याला श्रीरामांचे हे झेंडे पाहायला मिळतात। आपले मित्र जितेंद्रजी सातनाक यांच्या निवासस्थानी सुद्धा आपण आलेलो आहोत। या ठिकाणी सुद्धा निवासस्थानी आपण एक छोटे बालक श्रीरामांच्या या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। बघा छान अशी ही वेशभूषा केलेली आणि श्रीरामांचं हे धनुष्य सुद्धा या ठिकाणी या बालकाने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। बघा छान असं हे निरागस बालक श्रीरामांच्या या वेशभूषेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व श्रीवर्धनकर आज आनंदोत्सव साजरा करतायत, उद्याही आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण यांना सुद्धा शुभेच्छा देऊया आणि आता आपलं श्रीवर्धन गाव हे सजलेलं पाहायला मिळेल। मानवता धर्म ही शिकवणूक दिलेली प्रभू श्रीरामांनी आपल्याला जी शिकवणूक दिलेली आहे त्या आचरणात चाललेलं आपलं भारतवर्ष हे आपल्याला पाहायला मिळतंय। आज श्रीवर्धन मध्ये सुद्धा हा जल्लोष आपण पाहतोय। या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकमान्य टिळक ही रिक्षा स्टँड आणि या ठिकाणी सुद्धा उद्या छान असा हा उत्सव साजरा करताना हे सर्वजण पाहायला मिळतील। चला दरवर्षाप्रमाणे जो आनंदोत्सव साजरा करतात आपले पिंट्याजी वेशवीकर यांनी सगळ्या भाविकांसाठी हा प्रवेशद्वार साकारलेला पाहायला मिळतोय। आई सोमजादेवीच्या रथाच्या उत्सवानिमित्ताने सुद्धा पिंट्याजी वेशवीकर आपले संतोष वेशवीकर हे वेगवेगळे देखावे सुद्धा या ठिकाणी साजरा करतात। या ठिकाणी सुद्धा एक सुंदर असा हा देखावा त्याने या उद्याच्या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी साकारलेला पाहायला मिळतोय। प्रभू श्रीरामांचा उद्या
प्राणप्रतिष्ठा आणि त्यानिमित्ताने हे संपूर्ण श्रीवर्धनकर आणि संपूर्ण श्रीवर्धन शहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चला आपण आता पुढे सुद्धा आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये आई ग्रामदेवता सोमजाई देवीचं सुद्धा आज दर्शन आपल्याला होणार आहे। छान असा हा देखावा आपण पाहिलात, पिंट्याजी वेश्वीकर यांनी साकारलेला देखावा। आणि प्रथम आता आपण आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं दर्शन करणार आहोत। या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॅनर दिसतोय, श्री सोमजाई देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा देण्याचा हा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी सुद्धा सजावट होते, लाइटिंग, वेगवेगळ्या ठिकाणी पताका, रांगोळी आकारलेली आपल्याला पाहायला मिळेल। चला प्रथम आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं दर्शन करूया। ग्रामदेवता आई सोमजा देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत। प्रथम आपण दर्शन करूया आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा आपलं श्रीवर्धन शहर हे नटलेलं सजलेलं आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण दर्शन करूया। आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं दर्शन आपल्याला आता होतंय। 4 सूत्राने या ठिकाणी स्थापित झालेली, महामुनी अगस्तीने स्थापन केलेली आपली ग्रामदेवता आई सोमजा देवी, शिव, पार्वती, नंदी, वासुकी या 4 सूत्राने या ठिकाणी वसलेली आपली ग्रामदेवता आई सोमजा देवीचं आपल्याला छान असं दर्शन होतंय। सुंदर असं आईचं आपल्याला आता दर्शन झालेलं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला निर्माल्यापासून बनवण्यात येणारी आपली देवदर्शन अगरबत्ती ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे। कुठल्याही दुकानांमध्ये ती अवेलेबल नाही आहे, पण या ठिकाणी आपल्या संपूर्ण निर्माल्यापासून बनवलेली शुद्ध आणि सात्विक अशी आणि सुवासिक अशी ही देवदर्शन अगरबत्ती घ्यायला विसरू नका। आपल्याला मंदिरामध्ये या ठिकाणी मिळेल, अगदी अल्प दरात मिळते ही। सर्व भाविक या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। उद्या जो आनंदोत्सव असणार आहे, काका नमस्कार, काय नाव आपलं? राजेंद्र कारंडे, पुण्यावरून आलेले आहेत। आणि उद्याचा जो जल्लोष असणार आहे आणि रामप्रतिष्ठा असणार आहे, श्रीरामांचा प्रतिष्ठापना असणार आहे, अयोध्येत असणार आहे, पण आपलं श्रीवर्धन सुद्धा सजलेलं आहे। श्रीवर्धन बद्दल काय सांगाल? आम्ही आलोय पुण्यावरनं, दिवेघर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर असे आमचं एक दर्शनाचा आमचा योग आहे। आज इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं। मंदिर खूप छान आहे। आता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे यांचं। तर श्रीवर्धनमध्ये राम जन्मभूमीच्या संदर्भातला जो उत्सव चालू आहे तो फार छान वाटतोय। बघा, छान असं उत्तर दिलेलं आहे काकांनी या ठिकाणी की आम्ही पुण्यातनं आलेलो आहे। दिव्यागर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर फिरण्यासाठी भरपूर पर्यटक देश विदेशातून या ठिकाणी येतात। आपलं कोकण पाहण्यासाठी पर्यटक येतच आहेत। आणि चला आपण आता श्रीवर्धन परिक्रमा करणार आहोत आणि हा उद्याचा आनंदोत्सव आदल्या दिवशी सुद्धा कसा दिसतोय आपल्याला ते आपल्याला पाहायला मिळेल। चला छान असं दर्शन करून आपण श्रीवर्धन परिक्रमा करणार आहोत। सर्वत्र आपल्याला या ठिकाणी झेंडे पाहायला मिळतील, प्रभू श्री रामांची शिकवण आणि त्याप्रमाणे आचरण करणारं आपलं हे श्रीवर्धन गाव आज आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण श्रीवर्धनमध्ये जल्लोष हा आठवडाभरापासून आपल्याला पाहायला तर मिळतोय, पण आज सुद्धा श्रीवर्धन हे नटतंय, सजतंय आणि सर्व गाड्यांवर सुद्धा हे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात। श्रीवर्धनची ही पेशवी आळी आहे। या ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं स्मारक सुद्धा आहे। संपूर्ण श्रीवर्धन शहर आज आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपल्याला श्री गणेश आळी सुद्धा सजलेली पाहायला मिळते। बघा, आपण श्री गणेशाचं दर्शन करूया। गणपती बाप्पाचं हे मंदिर फार प्राचीन पेशवेकालीन हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। श्री गणेशाच्या चरणाजवळ आता आपण नतमस्तक होतोय आणि संपूर्ण श्रीवर्धन शहर आज आपण पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः। भगवंताच्या चरणाजवळ नतमस्तक होऊन श्री गणेशाचं सुंदर असं हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय। शेजारी भगवान शिवाचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय। भगवान शिवाचं हे शिवलिंग श्री गणेश मंदिरामध्ये आणि शिवाचं सुद्धा आता छान असं दर्शन आपल्याला होतंय। शिवलिंग आणि श्री गणेश फार प्राचीन असं हे श्री गणेशाचं मंदिर आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळालंय।
चला आपण आता पुढे जाऊन श्रीवर्धन शहर हे कशा प्रकारे नटलेलं आज आपल्याला पाहायला मिळेल। श्री गणेशाचं सुंदर असं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला गणेशाईमध्ये आणि ही जी नारायण पाकाडी पुढे गेलेली आहे त्या ठिकाणी हे सगळे झेंडे आपल्याला सर्वत्र लावलेले पाहायला मिळतात। अगदी नारळ सुपाऱ्यांची आणि केळ्यांची बाग असलेलं आपलं हे श्रीवर्धन गाव पुन्हा एकदा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतंय। आपण गंद्रे नाक्यावर आपलं जे मोकल नाका आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव सुद्धा दिलेलं आहे शासनाने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणचा परिसर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण श्रीवर्धन शहर हे भगवामय झालेलं आहे। या ठिकाणी सुद्धा एक बॅनर लावलेला आहे बघा, 500 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याची परिपूर्ती, राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने श्रीवर्धनकरांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार खरंच आपण सुद्धा होऊया। जय श्रीराम। खरंच संपूर्ण जय श्रीरामांचा हा नारा आपल्याला पाहायला मिळतोय। याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्या अयोध्येत तर प्राणप्रतिष्ठा असणार आहे, पण सर्व जग हे आपापलं मतभेद विसरून सर्वजण आपल्या हृदयातील नारायण रूपी रामाला उद्या आठवणार आहेत आणि संपूर्ण जग हे एकत्र येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण आता ही नारायण पाकाडी पाहतोय आणि आता आपण श्री लक्ष्मी नारायणाचं दर्शन करणार आहोत आणि पुढे पुढे आपल्याला श्रीवर्धन शहर हा पूर्ण पाहायला मिळेल। नारायण पाकाडी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी सुद्धा हे भगवे झेंडे श्रीरामांचे झेंडे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोकणातलं आपलं श्रीवर्धन गाव, छान असं नारळ सुपारींच्या बागा असलेलं आपलं श्रीवर्धन गाव पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। श्री लक्ष्मी नारायणाचं हे मंदिर, चला आपण श्री लक्ष्मी नारायणाचं दर्शन करूया। या ठिकाणी सुद्धा उद्या फार मोठा कार्यक्रम असणार आहे। या ठिकाणी सुद्धा लाइटिंग वगैरे आपण पाहतोय। श्री लक्ष्मी नारायणाचं मंदिर, पेशव्यांचं जे कुलदैवत असलेलं श्री लक्ष्मी नारायण मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आता आपल्याला श्री लक्ष्मी नारायणाचं दर्शन होणार आहे। श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं कुलदैवत असलेलं श्री लक्ष्मी नारायण मंदिर, पेशवेकालीन हे मंदिर आपल्याला आणि श्री लक्ष्मी नारायणाचं सुद्धा दर्शन होणार आहे। या ठिकाणी आपल्याला श्रीरामांची ही रांगोळी साकारलेली पाहायला मिळते। आपल्या श्रीवर्धनचे स्वराज भगत यांनी ही साकारलेली छान अशी लावण्यरूपी ही सुबक अशी रांगोळी श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळते। छान अशी रांगोळी या ठिकाणी आपण आज 21 तारखेला श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठेची जी तयारी चालू आहे त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। आपण प्रथम श्री लक्ष्मी नारायणाचं सुद्धा दर्शन करूया। नारायणाचं छान असं दर्शन आपल्याला होतंय। श्री नारायणांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि श्री लक्ष्मी नारायणाचं आपल्याला छान असं दर्शन झालेलं आहे। पुन्हा एकदा आपण ही रांगोळी या ठिकाणी पाहणार आहोत। खरंच लावण्यरूपी रूप श्रीरामांचं आपल्याला या रांगोळीत साकारलेलं स्वराज भगत श्रीवर्धनचे आहेत आपल्या, त्यांनी ही साकारलेली लावण्यरूपी रांगोळी आपल्याला पाहायला मिळते आणि दर्शनासाठी या ठिकाणी आपल्या बजरंग दलाचे हे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात। संजय दादा आहेत, संजय दादा डेगवेकर आहेत, अजय दादा सुद्धा आहेत आणि जितूजी करंजकर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। दादा, उद्या जो जल्लोष आहे, कार्यक्रम आहे, प्राणप्रतिष्ठा आहे आणि जवळजवळ 500 वर्षानंतर ही प्रतीक्षा आज आपली संपलेली आहे, काय सांगाल उद्याच्या सोहळ्यानिमित्ताने? जय श्रीराम। जय श्रीराम। अखंड हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण विश्वात अत्यंत जल्लोषाचं वातावरण आहे। जवळजवळ 495 वर्ष आणि 4 महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर लोकशाहीमध्ये ज्या मार्गाने मंदिर मिळवलं पाहिजे तो न्यायालयीन लढा लढून समस्त हिंदू समाजाने 5 लाखापेक्षा जास्त हिंदूंनी बलिदान देऊन मिळवलेलं राम मंदिर जे अयोध्येतलं आहे तिथे रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे उद्या आणि भव्य अशा मंदिराचं उद्घाटन या देशाचे आदरणीय पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि त्याबद्दल संपूर्ण विश्वात
त्याने आवाहन केल्याप्रमाणे आणि अख्ख्या देशामध्ये वर्षातली दुसरी दिवाळी साजरी होणार आहे. खरंच वर्षातली दुसरी दिवाळी साजरी होणार आहे. आणि आता आपल्या श्रीवर्धनमध्ये उद्या जो उत्सव असणार आहे तो उत्सव काय साजरा करणार आहात तुम्ही सुद्धा? श्रीवर्धन ही श्रीमंत पेशव्यांची जन्मभूमी आहे. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची जन्मभूमी आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांची जन्मभूमी आहे, ज्याने आटकेपार हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला. त्यामुळे श्रीवर्धन याच्यापासून वंचित असू शकत नाही. श्रीवर्धनमध्ये 25-30 वर्षापासून अयोध्येत कारसेवेला जाणारे असंख्य कारसेवक आहेत. त्यांचा सत्कार उद्या होणार आहे शिवाजी चौकामध्ये. त्या ठिकाणी शिवकन्या नावाचा ग्रुप जो महिलांचा आहे त्यांच्याकडून पूजा अर्चना होणार आहे, आरती होणार आहे, प्रसाद वाटप होणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता प्रभू श्रीरामांची रामचंद्रांची रथयात्रा इथून निघणारी शिवाजी चौकापासून ते प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मंदिरापर्यंत. त्याच्यात उद्या सर्वजण आपापले कामधंदे बंद ठेवून उत्स्फूर्तपणे लोक स्वतःहून ह्या कार्यक्रमासाठी योगदान देत आहेत. सगळ्या प्रकारचं योगदान देत आहेत आणि अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. संपूर्ण श्रीवर्धन राममय आणि भगवामय झालेलं आहे आणि त्याच्या उद्याच्या त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतोय. आपलं नशीब आहे की तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच आपल्याला आणि खरंच धन्यवाद देऊया यांना सगळ्यांना. खरंच उद्याची ही वाट सर्वजण पाहत आहेत आणि सर्व धर्म यामध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा ही रांगोळी, छान अशी रांगोळी आपल्याला साकारलेली पाहायला मिळते. चला तर आपण सुद्धा आता पुन्हा एकदा या श्रीवर्धन शहरामध्ये जो आनंदोत्सव साजरा होतोय तो सुद्धा पाहूया. प्रभू श्री नारायणाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. छान असं दर्शन करून आपण आता ही नारायण पागाडी पाहतोय. सर्वत्र हे झेंडे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. सर्व श्रीवर्धन शहरामध्ये हे झेंडे लावलेले आपण पाहतोय. आपण आता चौकर पाकाडीच्या नाक्यावर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आलेलो आहोत आणि या ठिकाणाहून आपण श्री कालभैरवनाथाचं आता दर्शन करणार आहोत. श्री कालभैरवनाथ मंदिर आणि या ठिकाणी सुद्धा उद्या फार मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम असणार आहे. श्री कालभैरवनाथाचं मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण श्री कालभैरवनाथ मंदिराजवळ आलेलो आहोत. प्रथम आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन करणार आहोत. या ठिकाणी सुद्धा ही सजावट आणि हे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व या ठिकाणी भैरवनाथ पाकाडीतले सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. उंच उंच झेंडे आणि उद्या जो जल्लोष असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी सुद्धा ही लाइटिंग वगैरे केलेली आपण पाहतोय. अगदी प्राचीन असलेलं हे मंदिर, कौलारू मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. फार प्राचीन असं हे पेशवेकालीन मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये श्री कालभैरवनाथाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे. जुन्या पद्धतीचं हे मंदिर श्री कालभैरवनाथ आणि योगिनी मातेचं आपल्याला छान असं दर्शन होत आहे. अगदी शांत आणि निसर्गरम्य असं परिसर असलेलं श्री कालभैरवनाथ मंदिर आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळालंय. या ठिकाणी सुद्धा उद्या फार मोठा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल. छान असा हा परिसर मंदिराचा आपण पाहतोय. चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढे आपला हा श्रीवर्धन शहर कसा दिसतोय तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण श्री कालभैरवनाथाचं दर्शन करून भैरवनाथ पाकाडी पाहिली आणि आता आपण आलेलो आहोत कैलासवासी श्री महेंद्र विद्याधर पोलेकर 5 रस्ता चौकात आलेलो आहोत. आपण आपले मित्र महेंद्र विद्याधर पोलेकर यांच्या नावाने असलेला हा रस्ता 5 रस्ता चौक जो आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा उद्या जल्लोष असणार आहे, कार्यक्रम असणार आहेत. श्री रामांची प्राण प्रतिष्ठा आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला बॅनर दिसतोय. सकाळी 10 वाजता पूजन, 7 वाजता दीपोत्सव, 7:30 वाजता सायंकाळी महाआरती असणार आहे, कीर्तन आणि कार्यक्रमाचा समारोप हा रात्री असणार आहे. काका सुद्धा आहेत आपले. काका नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. या ठिकाणी पुन्हा एकदा 5 रस्ता चौक आणि या ठिकाणी सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. हा 5 रस्ता चौक आपण पाहतोय आणि या ठिकाणची ही लाइटिंग आणि
सगळा जय श्रीराम सगळा श्रीवर्धन आपला हा भगवामय झालेला आपण पाहतोय. चला आपण 5 रस्त्यावरनं आता हा दांडा परिसर सुद्धा पाहणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा घरोघरी हे झेंडे लावलेले आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण 5 रस्त्यावरनं आता दांडा परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणचा सुद्धा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. बघा प्रत्येक घरोघरी हे झेंडे लावलेले आणि श्रीरामांचा हा उत्सव उद्या साजरा होताना आपल्याला सर्व घरोघरी पाहायला मिळेल. या ठिकाणी कोणी दांडा परिसरातला बघत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी सुद्धा घरोघरी आपल्याला श्रीरामांचे हे झेंडे लावलेले हा पताका फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीवर्धनचा संपूर्ण दांडा परिसर सुद्धा आपण पाहतोय. या ठिकाणी सुद्धा घरोघरी प्रत्येकाने आपापल्या निवासस्थानी हा झेंडा फडकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आपले सोहम आणि सिद्धू सुद्धा या ठिकाणी झेंडा फडकवताना दिसतात. बघा सोहम आहे, सिद्धू आहे. संपूर्ण हा दांडा परिसर आहे. दांडा परिसरातलं कोण बघत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला हे सुद्धा निवासस्थान आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा भगवामय झालेला हा निवासस्थान आपण पाहतोय. खरंच उद्या आनंदोत्सव जो आहे आणि आठवड्याभरापासून आपले श्रीवर्धनकर या उत्सवामध्ये सामील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळी काढलेली आणि फुलांची आरास काढलेली आणि संपूर्ण श्रीवर्धन शहर सजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण श्रीवर्धनच्या या दांडा परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा दांडा या एरियातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार, जय श्रीराम. आपले मित्र प्रियाजी सुद्धा आहेत. यांनी सुद्धा श्रीरामांचा हा शर्ट परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतात. प्रियाजी नमस्कार. नमस्कार आणि जय श्रीराम. जय श्रीराम. काय सांगाल उद्या आपल्या परिसरामध्ये काही कार्यक्रम वगैरे काय अरेंज केले का? हो केलेले आहेत, भरपूर कार्यक्रम अरेंज केलेले आहेत. कीर्तन वगैरे आहे नाक्यावरती आणि आरतीचा वगैरे पण कार्यक्रम आहे. उद्या बघा 5 रस्त्यावर आपण मगाशीच पाहिलं 5 रस्ता आहे त्या ठिकाणी पूजा विधी वगैरे होणार आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपले काका दिसतात. काका नमस्कार. नमस्कार. काकांनी सुद्धा आत्ताच हा झेंडा फडकवलेला आहे आणि जय श्रीराम हे नामस्मरण करतात. श्रीरामाने आपल्याला जी शिकवण दिलेली आहे सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांनी आनंदी आणि गुणागोविंदाने राहा असे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची उद्या प्राणप्रतिष्ठा आपल्याला पाहायला मिळेल. आणि श्रीवर्धनकर उद्या जल्लोषात साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. हा संपूर्ण दांडा परिसर आपण पाहतोय. बघा भगवा झेंडा आणि श्रीरामांचा हा झेंडा सर्वत्र फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला आपण दांडा परिसर पाहिलात आणि आता आपण पुढील श्रीवर्धन सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण आता आलेलो आहोत मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आहे आणि संपूर्ण मुळगाव कोळीवाडा सुद्धा आज सजलेला आपल्याला पाहायला मिळतंय. बघा भगवे झेंडे श्रीरामांचे हे झेंडे या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी काही छोटी कंपनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चला आपण श्री विठुमाऊलींचं आता दर्शन करूया. मंदिरावर सुद्धा हे श्रीरामांचे झेंडे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुळगाव कोळीवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपण पाहतोय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. छान असं हे मंदिर आपण पुन्हा एकदा पाहतोय. माऊलींचं छान असं दर्शन आपल्याला होतंय. विठुरायांच्या आणि रुक्मिणी मातेच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि सोज्वळ असं हे रूप आपल्याला विठुमाऊलींचं आणि रुक्मिणी मातेचं पाहायला मिळतंय. छान असं दर्शन झालेलं आहे. श्री गणेशाच्या चरणाजवळ सुद्धा आपण नतमस्तक होतोय. विठुमाऊलीचं आणि रुक्मिणी मातेचं छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे. चला आता आपण श्रीवर्धन पाहायला जाऊया आणि छान असा हा सजलेला श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळेल. विठुमाऊलीचं आणि रुक्मिणी मातेचं छान असं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत ओझाळे पाकाडी. श्रीवर्धनची जी ओझाळे पाकाडी आहे या ठिकाणी आलेलो आहोत आपण. आणि या ठिकाणी सुद्धा सर्व घरोघरी हे श्रीरामांचे झेंडे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनची ओझाळे पाकाडी आणि या ठिकाणाहून श्रीवर्धनच्या महेश्वर आळी आणि जीवनेश्वर आळीत जाता येतं आपल्याला. या ठिकाणी सुद्धा श्रीरामांचे पोस्टर्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात.
अयोध्यापती श्रीराम, जय श्रीराम जीवनेश्वर विभाग आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। असे सर्व बॅनर्स घरोघरी आणि सर्व पाखाड्यांमध्ये आपल्याला श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतात। महेश्वर आळी आणि जीवनेश्वर आळी या ठिकाणी आपण पाहिलं की घरोघरी प्रत्येक ठिकाणी हे झेंडे लावलेले आहेत। सर्व श्रीवर्धन परिसरामध्ये श्रीरामांचा हा उत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल। उद्या आपण आता आलेलो आहोत जीवना कोळीवाडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्रीरामांचं मंदिर आहे। उद्या या श्रीरामांच्या मंदिराजवळ सुद्धा रथोत्सव असणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी सुद्धा बघा तयारी जोरात चालू आहे आणि या ठिकाणी सुद्धा जीवना कोळीवाडा जो परिसर आहे या ठिकाणचा हा बोर्ड सुद्धा आपण पाहतोय। आपले महादेव मामा सुद्धा आहेत। महादेव मामा नमस्कार। नमस्कार। उद्याची जी तयारी चालू आहे, जय श्रीराम, आणि काय सांगाल उद्याच्या कार्यक्रमाबद्दल? आज आपल्या प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर अयोध्येमध्ये बांधलं गेलं आहे आणि हा जो आनंद उत्सव आहे तो गेली 500 वर्षानंतर हा आनंद आपल्याला उपभोगता येत आहे आणि तो आनंदाचा स्वाद आपण प्रत्येक भाविक आनंदाने पार पाडणार आहोत। आणि त्या 500 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आता 1992 पासून अशा मोठ्या मोठ्या दंगलीमध्ये आपले कारसेवकसुद्धा शहीद झालेले आहेत आणि त्याने आपल्या जीवाची तमा न बाळगता असे त्याने प्राण आहुतीला देऊनसुद्धा आज त्यांचं स्वप्न साकार झालेले आहेत। असे अनेक कारसेवकांचे स्वप्न साकार झालेले आहेत। खरंच अनेक कारसेवकांचं हे स्वप्न साकार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सुद्धा देखावा आणि फुलांची आरास आणि रांगोळी सुद्धा असणार आहे, ती सुद्धा उद्या आपल्याला पाहायला मिळेल। चला, यांची ही तयारी चालू आहे आणि आता आपण श्रीरामांचं दर्शन करणार आहोत। जीवना कोळीवाडा येथील सजावट आपण पाहतोय करताना या ठिकाणी आपण श्रीरामांच्या मंदिराजवळ आलेलो आहोत। उद्या या ठिकाणी रथसोहळा असणार आहे आणि आनंदोत्सव सुद्धा या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल। श्रीवर्धन नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आपलं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। श्रीरामांचं हे मंदिर फार प्राचीन असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल। उद्या या ठिकाणी संपूर्ण सोहळा आपल्याला पाहता येईल। प्रभू श्रीरामांचं आपण दर्शन करूया। श्रीरामांचं मंदिर आपण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहतोयच, पण उद्या अयोध्येमध्ये सुद्धा प्राणप्रतिष्ठा होणार आहे। संपूर्ण सोहळा आणि सर्व भूतलावर आनंदोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। प्रथम आपण श्री गणेशाचं दर्शन करूया। श्री गणेशाचं आपल्याला छान असं दर्शन होत आहे। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माऊली सीता आणि आपली दास्य भक्ती हनुमंत बाप्पा यांचं छान असं आपल्याला दर्शन आता होत आहे। प्रभू श्रीरामांच्या चरणाजवळ आपण आता नतमस्तक होतोय। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माऊली सीतामाईंच्या चरणाजवळ नतमस्तक होतोय आपण। छान आणि सुंदर असं हे लोभसवाणी रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपली दास्य भक्ती हनुमंत बाप्पा यांचं सुद्धा आपल्याला दर्शन होतंय। उद्या या ठिकाणी छान असा हा आनंदोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल। चराचरी व्यापकता जयाची, खरंच श्रीराम हे चराचरामध्ये वसलेलं आहे। हृदयस्थ नारायण रूपी श्रीराम आणि आज श्रीवर्धनकरांची ही धामधूम आणि हा आनंदोत्सव उद्या जो साजरा व्हायचा आहे त्यासाठी प्रत्येकाने घरोघरी रांगोळी, आरास आणि तोरणं वगैरे लावलेली आपल्याला पाहायला मिळाली। श्रीरामांचे झेंडे प्रत्येक निवासस्थानी पाहिलं। आत्ताच आपण श्रीरामांचं छान असं आणि सुंदर लोभसवाणं रूप आपण पाहिलं। छान असं दर्शन श्रीरामांचं झालेलं आहे। माऊली सीतामाई, लक्ष्मणजी आणि दास्यभक्ती हनुमंताचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। आपल्याला सुद्धा हा संपूर्ण श्रीवर्धन शहर पाहता आला आणि उद्या आनंदोत्सव सुद्धा साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे कळवा। आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम। आनंदाचं वातावरण आहे। संपूर्ण श्रीवर्धन राममय आणि भगवामय झालेलं आहे
आणि त्याच्या उद्याच्या त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतोय. आपलं नशीब आहे की तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय.